ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आता आपला पितृपक्ष आहे आणि आपल्या वाडवडिलांना आपण पिंडदान करतो. त्याचबरोबर अविदा नवमी, जी बाई नवऱ्याच्या अगोदर मरण पावती तिला अविदा म्हणतात. तिला कुंकू लावलेलं असतं आणि मग तिच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता ही जी अविदा नवमी कोण्यावारी आहे, सोमवारी अविदा नवमी आहे. आणि ह्या नवमीला सुवासिन बाई बोलवायची. तिला जे आपण पित्राचं जेवण करतो ते जेवण करायचं. तिला आईवाचं लेणं बांगड्या भरतात, तिला साडी देतात ऐपतीनुसार, तिला पीस देतात, चोळीचा खण देतात आणि तिची ओटी भरून तिला जेवण करून. आणि मग हा जो मान आहे, जसा पितृपक्षामध्ये कावळ्याला तसा सुवासिनीचा मान कोणाला आहे? गाईला आहे. गाईला घास द्यायचा, कावळ्यालाही घालायचा आणि गाईला कावळ्याला घालून ते गोडधोड जेवण करून आणि त्या बाईला जेवण करून. आणि जर आपली ती मेलेली बाई असेल तिचा फोटो त्याला हार घालायचा, त्याची पूजा करायची आणि अशी विधी चालू आहे. आता ही विधी कोणा करावा? त्या बाईचा मुलगा, तिची सून किंवा तिची मुलगी आणि पुतण्याला सुद्धा करता येतं आणि नवरा. आणि नंतर मुलगा गेल्यानंतर जरी नवरा जिवंत असला तरी नवऱ्याला सुद्धा ती विधी करता येते. कारण तिचा जो आत्मा असतो तो आत्मा प्रपंचात गुंतलेला असतो. तिचं लक्ष कुठं असतं? संसारात असतं. बाईचं लक्ष कुठं? प्रपंचात असतं. आणि अधोप्रीती मेल्यानंतर तिचा आत्मा हा फिरत असतो आणि मग तो अतृप्त आत्मा त्या कुटुंबाला काय करतो? त्रास देतो. त्यांच्या घरात गरिबी येते, त्यांच्या घरामध्ये दुःख येतं, आजारपण येतात, त्यांचे लग्न होती नाही, पैशाला पैसा लागत नाही, नोकरी लागते नाही, अनेक संकट तयार होतात. आणि मग ज्या वेळेला तो आत्मा पक्ष्याच्या रूपात, माणसाच्या रूपात, मुंगीच्या रूपात हा शांत होतो आणि त्या कुटुंबाला सुख समृद्धी लागते. अशी ही परंपरा आहे. आणि मग ही अविदा नवमी प्रत्येकाने केलीच पाहिजे. तर एक ब्राह्मण कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये नवरा बायको, 2 मुलं, मुलगा आणि सून अगदी आनंदात चाललं होतं. आणि मग असा आनंदात चालल्यानंतर बघा, ज्या वेळेला असा कोणताही पिक्चर किंवा एखादं नाटक किंवा कीर्तन असं रंगात येतं आणि ते संपून जातं. तसं अगदी आनंदात कुटुंब चालू होतं. ही ती सून सासूची सेवा करायची. जरी घरात थोडं का भांडण झालं ते सगळे विसरून जायचे आणि अगदी आनंदात कुटुंब चालू होतं. आणि बघा, अचानक ती सासू आजारी झाल्यानंतर ती मरण पावली. आणि मरण पावल्यानंतर बघा, एवढं आनंदी कुटुंबात ती बाई मेल्यानंतर तिचा आत्मा घोटळत असेल ना. आणि मग तो आत्मा त्यांनी काय करायला पाहिजे बा अशी विचारायला लागल्यानंतर काय योग असा का एक साधू तिथं आला आणि त्या साधूने सांगितलं, तुमच्या घरात कुणी मेलेलं आहे का? म्हणा हा. मग तिच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता तुम्ही ही अविदा नवमी ही करावं लागेल. आणि काय त्या सुनाच्या स्वप्नामध्ये एक गाय आली आणि त्या गायी रडत होती आणि त्या गायीनं सांगितलं, माझा आत्मा अतृप्त आहे आणि ही अविदा नवमी करावं लागेल. आणि मग ती उठली, सासऱ्याला नवऱ्याला सांगितलं आणि त्यांनी ती बघा, त्यांना ती करायची होती पण त्यांच्या घरात इतकी गरिबी आली होती, त्यांच्या घरात अन्नच नव्हतं. काहीतरी थोडंफार होतं, त्यांनी ते थोडंसं शिजवलं आणि ते आगिरी घातली. एक बाईला कसं तरी जीव घातलं आणि बघा, घातल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान आलं. म्हणून आता मी सांगतो, विज्ञान म्हणून गीतेचा 7वा अध्याय जो आहे, ज्ञान आणि विज्ञान, अध्यात्म, ज्ञान आणि विज्ञान या तिघांची सांगड घातलेली आहे. ही विज्ञान जे तयार झालेलं आहे हे गीतेपासूनच तयार झालेलं आहे. काय आणि मग अंधश्रद्धा, लोक कुठंतरी दगडाला देव मानतात. भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे का मी सूर्यात कोण आहे? मी. चंद्रात कोण आहे? मी.
पृथ्वीत कोण आहे? मी. वनस्पतीत कोण आहे? मी. तुमच्या हृदयात कोण आहे? मी. प्राणीमात्रात कोण आहे? मी. बघा, जर भगवंत सगळ्या आणूनच बसलेला आहे आणि मग हे लोक दगडात देव मानतात, कुठंतरी घुमारे घुमतात, यांच्या अंगात देव येतो. आता बघा, देव जर सगळ्या ठिकाणी व्यापलेला आहे आणि मग असा अंगात येणारा देव कोणता? मग तुकाराम महाराजांनी सांगितले, अवघे पोटासाठी ढोंग ते ते कैसा पांडुरंग. का ही घुमारे घुमती आणि त्यांचे पोरं का मरती? बामण ज्योतिष सांगती आणि त्यांच्या विधवा का होती? हे सगळं बामणांनी हे सगळं 33 कोटी देव तयार केले. गीता बाजूला घेतली, कारण ही गीता एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर लोकांना सांगत होते, तुकाराम सांगत होते, यांना ते सहन झालं नाही, कारण लोकांना चुत्या बांधायचं होतं आणि त्यांना खूप त्रास दिला. आणि मग हे 33 कोटी देव आहे, हे सत्यनारायणाची पूजा, आमके देव करा, तमके देव करा, हे सगळं थोतांड आहे. खरा देव कोण आहे? आपल्या हृदयात देव आहे, आईबापात देव आहे, निसर्गात देव आहे, प्राणीमात्रात देव आहे. मग स्वतः समाधानी राहा, आईबापाची सेवा करा, निसर्गाच्या नियमानं वागा, निसर्गाला शरण जा, निसर्ग जोपा, झाडं लावा, झाडं जगवा, सेंद्रिय शेती करा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. हा गीतेचा अध्याय प्रत्येकानं जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे. म्हणून 7वा अध्याय लावा. आयोनोमी जर एखाद्या घरात काही करायचं नसलं तर ती अमावस्याला करता येतं, सर्व पितरी अमावस्या. म्हणून प्राण्यावर दया करा, स्वतः समाधानी राहा, कष्ट करा, फुकट देऊ नका आणि फुकट घेऊ नका. जय भैरवनाथ महाराज की जय.